विठ्ठल मासे. सीएम स्पोर्ट्स आपला राखीव खेळाडू आलेला नाही अजूनही. चला सामना सुरुवात करायला हरकत नाहीये. दोन्ही टीमचे राखीव खेळाडू आलेले आहेत. राकेश लुडबे आणि विठ्ठल मासे सलामीची जोडी मैदानावरती इंद्रा टायगर संघाच्या माध्यमातून. पहिला चेंडू फुलटॉस हाताळला गेला रवीकडून आणि दोन खेळाडूंच्या मधून मात्र जागा शोधून काढली आहे राकेश लुडबे यांनी. वन बाउन्स चेंडू जातो सीमारेषा पार. रन मिळतील 4 आणि येतोय हा बाबूश क्रेन सर्व्हिसेस चौकार. संघ मालकांचं गचाळ क्षेत्ररक्षण यावेळेला आपण पाहतोय. प्रमोद चिंदरकर सीएम स्पोर्ट्सचे सर्वे सर्वा. राकेश लुडबे मात्र आपल्या अनुभवासहित बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळाले मगाशच्याही मॅच मध्ये. सीएम स्पोर्ट्स एक मॅच ऑलरेडी जिंकली आहे. इंद्रा टायगरला मात्र पराभवाचा सामना करावा लागला होता. स्टेप आउटून खेळलेला प्रयत्न तिकडे मात्र बॉल जातो मिडविकेट क्षेत्राकडे दिशेने म्हणजे खराब फिल्डिंग आणि बॉल सरळ सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. आणखीन एक बाबूश क्रेन सर्व्हिसेस चौकार. यश चेंदवनकर चॉपर बाय. आणखीन एक फुल टॉस बॉल. या वेळेला रवीच्या पायाला लागून मात्र बॉल मैदानातच थांबलाय. 1 रन मात्र घेतली गेली राकेश लुडबे यांच्या फटक्यासोबत. स्ट्राईक रोटेट होते. विठ्ठल मासे स्ट्राईकवर. अंडरआर्म बॉक्स क्रिकेटचं एक आगळं वेगळं आयोजन आपण पाहतोय. आणि परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ परळचा राजा नरे पार्क मंडळाचे विद्यमान अध्यक्ष अभिषेकजी परब यांचं मात्र मैदानावरती शुभागमन होत आहे. अभिषेकजी आपलं सहर्ष स्वागत आहे गणेश लीला प्रीमियर लीग 2026च्या या 4थ्या पर्वामध्ये. मी आपल्याला विनंती करतोय अभिषेकजी परब आपण जिथे कुठे असाल आपण कृपया व्यासपीठावरती यायचंय. आणि तसेच परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ परळचा राजा नरे पार्क मंडळाचे कार्यकारिणी सदस्य सचिनजी पाताडे हे सुद्धा आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण कृपया व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचंय. नुकतीच पार पडलेली सिमेंटसाळ प्रीमियर लीग त्यानंतर आज गणेश लीला प्रीमियर लीग या मैदानावरती मात्र अशा दरवर्षी पार पडणाऱ्या या स्पर्धा असतात. आणि त्यामध्ये आपण जर पाहिलं तर ओम ईश्वरेश्वर क्रीडा मंडळ सिमेंटसाळ प्रीमियर लीगचे प्रमुख आयोजक आणि परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ परळचा राजा नरे पार्क मंडळाचे विद्यमान अध्यक्ष अभिषेकजी परब आणि कार्यकारिणी सदस्य सन्माननीय सचिनजी पाताडे या दोन्ही मान्यवरांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. दोघांनाही विनंती असेल आपण दोघांनीही व्यासपीठावरती यायचंय. आज आपल्या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी युवा नेते युवा नेतृत्व सचिनजी पाताडे साहेब या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. संपूर्ण ओम ईश्वरेश्वर क्रीडा मंडळ नुकतीच पार पडलेली सिमेंटसाळ प्रीमियर लीग त्या स्पर्धेचे प्रमुख आयोजक. आणि यावेळेला हवेत फटका खेळलाय. विकेट गमावली. विठ्ठल मासे बॅक टू दी डगआउट. तंबूच्या आसऱ्याला माघारी परतावं लागेल विठ्ठल मासे यांना. चुकीचा फटका केलाय. बॉक्स आउटच्या स्वरूपात मात्र विकेट गमावली आहे. संघाच्या धावसंख्येचा आकडा सध्या आपण पाहतोय तो 14 आणि त्यावर मात्र पहिला विकेट आलाय. मानस दुधवडकर बॅटिंगसाठी मैदानावर दाखल होत आहेत. ओम ईश्वरेश्वर क्रीडा मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष राजेंद्रजी पाताडे साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा मी सहर्ष स्वागत करतोय.
तसेच परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ परळचा राजा नरे पार्क कार्यकारिणी सदस्य अक्षयजी लोके हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. सध्या स्कोर जर आपण पाहिला तर 2 ओव्हरची समाप्ती आहे आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकातून मात्र 12 आणि या षटकातून फक्त 3. परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ परळचा राजा नरे पार्क मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय अभिषेकजी परब, त्याचबरोबर कार्यकारिणी सदस्य सचिनजी पाताडे, त्याचबरोबर अक्षयजी लोके, त्याचबरोबर युवा नेते युवा नेतृत्व सचिनजी पाताडे, राजेंद्रजी पाताडे साहेब यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. लौकिक राणे पहिला चेंडू इथे मात्र मानस दुधवडकरच्या बॅटमधून एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. पॉवर प्लेची ओव्हर आहे. विकेट न गमावता जितक्या धावा तुम्ही बनवाल या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये त्या धावा तुम्हाला दुप्पट करून दिल्या जातील. एक का डबल ही ऑफर मात्र या ओव्हरमध्ये लागू आहे. राकेश लुडबे फुलटॉस बॉल होता. या वेळेला ऑन साइडला फटका खेळला, तिकडे मात्र एकच धाव घेण्याची संधी मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण सजवले आपल्या गोलंदाजीला अनुसरून. मानस दुधवडकर, राकेश लुडबे बॅटिंगसाठी. बॉलिंग मार्कवरती सध्या आपण बघतोय ते लौकिक राणे यांना. मनगटी फटका खेळला, तिकडे मात्र मिड विकेटला फिल्डरला तैनात. पॉवर प्लेची ओव्हर आहे. बघूया या ओव्हर मधून किती धावा दुप्पट होत आहेत. विकेट नाही घालवायची आहे, धावा जमवायच्या आहेत आणि त्या सुद्धा कशा तर झटपट पटापट. रवी चंदवरकर यांच्याकडून मात्र मिसफिल्ड पाहायला मिळालं. धावसंख्येच्या आकड्यात मात्र हळूहळू वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते. आणि या वेळेला मात्र बाउंड्रीच्या दिशेला बॉल चाललाय. 1 बाउन्स ओव्हर दी रोप्स. बाबूश क्रेन सर्व्हिसेस चौकार येतोय. नक्कीच आपल्या व्यासपीठावरती उपस्थित युवा नेते युवा नेतृत्व सन्माननीय सचिनजी पाताडे आपल्या स्पर्धेला आणि सर्व खेळाडूंना मात्र मार्गदर्शन करतील. पुढचा बॉल राकेश लुडबेसाठी. पुन्हा एकदा मात्र आता सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. जबरदस्त फिल्डिंग. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये एक चौकार सुद्धा आलेला आपण पाहिला. टोटल रन किती आले या ओव्हरमधून हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. टोटल 10 रन आले. 10च्या दुप्पट 20 रन मात्र तुम्हाला मिळणार आहेत आणि संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचणार आहे ती 35 या धावसंख्येवर. कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये 15 धावा होत्या. या ओव्हरमध्ये 10 आले. 10च्या दुप्पट 20 मिळाले आणि 15 आणि 20 झाले 35. 35 ऑन दी बोर्ड. इंदिरा टायगर्स आणि विरोधात मात्र आपण जर पाहिलं तर CM स्पोर्ट्स. एका बाजूला प्रमोदजी चिंदरकर यांचा संघ तर दुसऱ्या बाजूला रुपेशजी रावले यांची टीम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना. चला आता नेक्स्ट मॅच वी क्रिएटिक आणि SKM दोन्ही टीमचे कॅप्टन रेडी राहायचे. खुल्या गटाच्या शेवटच्या मॅचकडे आपण वळणार आहोत आणि त्यानंतर मात्र लहान मुलांची एक प्रेक्षणीय मॅच या ठिकाणी खेळवली जाणार आहे. हे सर्व गणेश लीलाचं भविष्य या ठिकाणी आपण बघणार आहात. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला बॉल जातोय मात्र तिकडे फिल्डिंग चांगली केली आहे. पहिल्या डावाचा खेळ आपण बघत आहात. अजून एका दुसरी मॅच होईल उद्याची. पंच एकच रन. आणि आज आपल्या समवेत मात्र प्रकाश डोसा
प्रकाश डोसा सर्व सन्माननीय प्रकाश अण्णा शेट्टी यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. यांना आपलं सहर्ष स्वागत. आणि या प्रकाश डोसाचं नुकतंच एक गाणं सुद्धा लॉन्च केलंय. आपल्या परळ परिसरातील एक सुप्रसिद्ध प्रकाश डोसाचे सर्व प्रकाश अण्णा शेट्टी आपलं सहर्ष स्वागत. सध्या स्कोर जर पाहिलं तर 38 धावा धावफलकावरती इंद्रा टायगर्स, विरोधात मात्र सीएम स्पोर्ट्स. पुन्हा एकदा जबरदस्त फटका खेळला गेलाय. बॉल अडवण्याची कोणतीही संधी नाही दिली आहे. राकेश लुरबे आज चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. हा दुसरा चौकार त्यांच्या बॅटमधून येताना आपल्याला पाहायला मिळतो या मॅच मध्ये. 38 आणि 4 42 धावा धावफलकावरती. शेवटची मॅच असेल वी क्रिएटिक आणि शंकर क्रीडा मंडळ SKM. सचिन नेरुरकर आणि बबन शिरोडकर. यावेळेला स्टेप आउटून खेळायचा प्रयत्न केला गेला. STG साठी मात्र मागणी केली. व्हाईट बॉलचा इशारा तर आहे, पण पंचांचा निर्णय येस बॅटर आउट. अमित हडसे यांच्या माध्यमातून मात्र एक बोट आसमंताकडे उंचावलं जात आहे आणि संघाच्या धावसंख्येच्या आकड्यात पण एक धावेची भर पडते. वाईड आलाय, विकेट आली आहे. शैलेश कांबळे काय जबरदस्त विकेट किपिंग. अगदी महेंद्रसिंग धोनी सरांना लाजवेल असं यष्टी रक्षण. बॅटिंगसाठी मात्र अक्षय वांगणकर आलेत मैदानावरती. 42 धावा धावफलकावरती. 43 माफ करा 43 रन्स ऑन दी बोर्ड. व्हाईट बॉल होता त्यामुळे रन सुद्धा मिळणार आहे, विकेट सुद्धा मिळणार आहे. चौथी ओव्हर लास्ट ओव्हर. पुन्हा एकदा 1-2 का 4 आणि मग त्यानंतर वाईड आणि विकेट. नो बॉल. यावेळेला नो बॉलचा इशारा आलाय. लौकिक राणे तिकडे मात्र बॉलवर धावत येत आहेत. 9+1 अशा 2 धावांची भर पडेल स्कोर कार्डवर. 45 धावा टीमच्या पूर्ण होतील. फ्री हिटचा बॉल मात्र कंटिन्यू आता पुढे आपल्याला पाहायला मिळेल. आणखीन एक चेंडू मात्र हाताळावा लागेल गोलंदाजाला. केऊर हडकर. यावेळेला मात्र गॅपमध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न आणि बॉल निघून जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी येतं आणखीन एक बाबूश क्रेन सर्व्हिसेस चौकार. 45 आणि त्यावर आणखीन एक चौकार ऍड होतोय. 49 धावा धावफलकावरती लावल्या गेल्या. या अगोदर आपण पहिली अशी मॅच आज दिवसभरातली पाहिली ज्यामध्ये धावा डिफेंड करण्यात आल्या आणि पुन्हा एकदा बरोबर गॅप मध्ये शोधून काढलेला फटका तिकडे पाहायला मिळतोय. मानस दुधवाडकरच्या बॅटमधून एक आणखीन एक दर्जेदार असा बाबूश क्रेन सर्व्हिसेस 4 धावांचा फटका चौकार येतोय. 2 बॉल 2 चौकार. चौकारांची तिकडी या ठिकाणी पूर्ण करू शकतील का रुपेश? मानस दुधवडकर स्ट्राईकवर जबरदस्त बॅटिंग करत असताना पाहायला मिळत आहेत. 53 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे. सलग 3 चौकार ठोकणं शक्य आहे का? शेवटचा बॉल समोरच्या दिशेने खेळला गेलेला फटका तिकडे मात्र थोडंसं फंबल होत आहेत आणि शेवटच्या चेंडूवरती मात्र दुसरीच्या नंतर तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आहेत आणि तिसरी नाही करू शकले पूर्ण. 2 धावांसोबत टोटल स्कोर जर पाहिलं तर 55. पुन्हा एकदा मात्र 55 आणि 50च्या अधिक धावा या ठिकाणी बनवल्या गेल्या. सुरुवातीला असं वाटलंही नव्हतं की इतका मोठा स्कोर उभारला जाऊ शकतो, पण चांगली बॅटिंग केली शेवटच्या ओव्हरमध्ये मानस दुधवडकरने. 55 धावा बनल्या. 56 धावांचं आवाहन आहे आणि नेक्स्ट मॅचचा टॉस आपण आता घेत आहोत. वी क्रिएटिक वर्सेस SKM. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचे आणि हा टॉस मात्र केला जाईल परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ परळचा राजा नरे पार्क सन्माननीय अध्यक्ष श्री अभिषेकजी परब साहेब आणि त्याचबरोबर ओम विश्वेश्वर क्रीडा मंडळ परळचे सन्माननीय अध्यक्ष सन्माननीय राजेंद्र पाताडे साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र ही नाणेफेक केली जाणार आहे. अभिषेकजी परब आणि राजेंद्रजी पाताडे साहेब यांच्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी पूर्ण केला जातोय.
नाणेफेकीचा कौल पूर्ण झालाय. बी क्रिएटिकने टॉस जिंकलाय आणि प्रथम बॅटिंग करायचा वेगळा निर्णय आज संध्याकाळच्या सत्रामध्ये हा घेतला जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. मे बी असा विचार असू शकतो की टॉस जर आपण जिंकून बॅटिंग करतोय तर संध्याकाळच्या सत्रामध्ये मात्र चेस करणं थोडंसं कठीण जाऊ शकतं. जसं या मागील मॅचमध्ये आपण पाहिलं की 1 बॉल 2 रनवरती मॅच आली होती. तर या मॅचमध्ये काय घडतंय, संध्याकाळचं सत्र मात्र थोडंसं वेगळं असू शकतं. मे बी रुपेश काय म्हणणं आहे, काय वाटतंय तुला की संध्याकाळच्या सत्रामध्ये चेस करणं थोडंसं कठीण वाटतंय का? ही मॅच थोडी डाऊटफुल आहे. या मॅचमध्ये 55 बनवायचे आहेत, सॉरी 55 झाले आहेत आणि 56 बनवायचे आहेत. रवी चंदवनकर आणि लौकिक राणे अनुभवी खेळाडू आहेत दोघं पण, दोन ओव्हरच्या स्टार्टवर डिपेंड आहे. आणि पॉवर प्लेच्या ओव्हरवर सर्व काही निर्भर करतंय. या मैदानावरती चेस करणं सोपं जाईल की कठीण जाईल. पॉवर प्लेची ओव्हर जी आहे ती मला वाटतं काहीशी वेगळी असू शकते. इथे भवितव्य तुमचं ठरवू शकते. असे काही नियम आहेत या स्पर्धेचे, ते तुम्हाला लक्षात घ्यावे लागतील जर तुम्हाला जिंकायचं असेल. चला थोडंसं स्पीडअप ठेवा मॅचमध्ये. इंद्रा टायगर फिल्डिंग लगेच लावून घ्या. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूमध्ये रवी स्ट्राईकवर आहे. राकेश लुडबे बॅटिंगमध्ये अव्वल, बॉलिंगमध्ये अव्वल. पहिला चेंडू नो बॉल. पॉवर प्ले फ्री हिटचा बॉल. नो बॉल नंतर फ्री हिटचा बॉल. फुल टॉस चेंडू होता. यावेळेला मात्र समोरच्या दिशेने फटका खेळलाय. तिकडे थोडंसं फंबल झाले पण रन काही घेतली जात नाहीये. एकाच धावेवर समाधानी राहावं लागतंय. वी क्रिएटिकने टॉस जिंकून वेगळा निर्णय घेतलाय. यावेळेला इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न होता. फिल्डर आहे त्या ठिकाणी, दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये असतील. थ्रो चांगला होता पण वेळेत अगदी लौकिक राणे एक उंचपुरं खेळाडू आहे. हे जे अंतर आहे दोन यष्ट्यांच्या मधलं 4-5 पावलांमध्येच मात्र ते ओलांडत आहेत. आता ही चालू आहे म्हणजे त्यावेळेला व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांकडून. फुल टॉस बॉल होता, मिड विकेटला खेळला गेलाय. स्वीप केलाय आणि बरोबर गॅप मध्ये फटका शोधून काढलाय. 4 धावा अजून येणार आहेत. बाबू उष्करेन सर्व्हिसेस चौकार येताना आपल्याला बघायला मिळतोय. जबरदस्त बॅटिंग आपण बघतोय. पुन्हा एकदा मात्र समोरच्या दिशेला खेळायचं होतं पण बॉल जातोय स्वीपर कव्हरला. गेम शॉट्स लाईव्ह वरती सुद्धा आपण ही स्पर्धा घर बसल्या पाहू शकता. पुन्हा एकदा मात्र स्वीप केला आहे. डिक्लेअरच्या दिशेने जातोय. एकच धाव मागे मिळेल आणि एकेरी धावेसोबत मात्र संघाच्या धावसंख्येच्या आकड्याकडे थोडंसं लक्ष टाकूया. संघाची धावसंख्या झाली 13 धावा. पहिल्या षटकाखेरीस 13, 56चा पाठलाग करायचा आहे. म्हणजे जवळपास 14च्या सरासरीने धावा जमवायच्या होत्या. पहिल्या ओव्हरमधनं 1 रन कमी आली आहे. 13 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी मात्र अजून 43 धावांची आवश्यकता येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये. 56 धावांचं आवाहन आहे. पॉवर प्लेची ओव्हर खूप महत्वपूर्ण राहिली या स्पर्धेमध्ये आणि पॉवर प्ले घेतलाय
पॉवर प्लेचा स्वीकार यावेळेला केलाय लौकिक राणेने. बॅटिंग पॉवर प्ले असणार आहे. बॉलिंग मार्क वरती मात्र अजय पवार. चांगले यष्टीरक्षण केले आज अजय पवार यांनी. पण तुम्ही बॉलर चेंज करू शकता जर तुम्हाला हवं असेल, पण नाही. अजय पवार यांच्यावरती कर्णधाराने विश्वास दाखवलाय आणि अजय पवारच गोलंदाजी करतील. पॉवर प्लेची ओव्हर आहे. विकेट नाही आली तर धावा दुप्पट होतील. पहिलाच बॉल यावेळेला अजय पवार. जबरदस्त फिल्डिंग. कौतुक करावं लागेल अजय पवार यांचं. उमर 55 की लेकिन दिल बचपन का. काय विकेट किपिंग केली आहे, काय बॉलिंग केली आहे. नो बॉलचा इशारा यावेळेला. अडवला जातोय बॉल. एकच धाव घेण्याची संधी मिळेल, पण नो बॉल आहे त्यामुळे 2 रन मिळतील. पावसाळ्यांचं क्षेत्ररक्षण खूप जबरदस्त आहे. आणि फ्री हिटचा बॉल असेल. फ्री हिटचा बॉल होता. फुलटॉस आहे. कॅच तर पकडली आहे पण हा फ्री हिट आहे. फ्री हिटचा फायदा उचलण्यासाठी धावून आले होते, चालत आले होते, स्टेप आउट झाले होते, पण प्रॉपर फटका नाही सजवता आला. सरळ खेळाडूच्या हातामध्ये जातोय चेंडू. ग्लास टाकून दे ना खाली, पडेल नाही. यावेळेला बरोबर गॅप मध्ये आणि 4 धावा. बाबू स्क्रीन सर्व्हिसेस चौकार. या टोटल मध्ये आपल्याला डबल जर झाले तर ऍड करून टोटल स्कोर सांगितला जाईल. आतापर्यंत तरी आपण जर पाहिलं तर या ओव्हर मधून 8 रन आले. जर विकेट नाही पटकावली गेली तर मग या ठिकाणी धावा दुप्पट होणार आहेत. यावेळेला गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा बॅकफुटवर सरकले. मागच्या पायावर वेट ट्रान्सफर केलं. स्वीपर कव्हरला मात्र फटका सजवला आणि एक सिंगल धाव घेतली. 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये 9 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत. दुप्पट होतील का, विकेट मिळवेल अजय पवार. 5 चेंडू आणि 10 धावा. आता डबल किती होणार, शेवटच्या बॉलवर किती मिळणार. आणि यावेळेला षटकार. नशिबाची साथ मिळते आणि टोटल या ओव्हर मधून 16 धावा आल्यात. 16 दुने 32. त्यामुळे आता टोटल स्कोर जर पाहायचं झालं तर पहिल्या ओव्हरला 13 होता, यावेळेला 32 आले. टोटल धावसंख्या झाली आहे ती 45 धावा. आता जिंकण्यासाठी 12 चेंडूंमध्ये 11 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 11 धावा. थोडक्यासाठी असं वाटलं की आता हा बॉल बाहेर गेला की काय, पण आणखीन एक षटकार आज बघायला मिळाला रवी चेंदवनकर यांच्या बॅटमधून. रिस्की फटका होता. 12 मध्ये 11 आलेत. बघूया आता काय घडणार, कोणाच्या हातामध्ये ओव्हर सोपवली जाणार. बॉलर नेम अक्षय वांगणकर. आज किती जेवलास, किती 2 प्लेट खाल्ल्यास. अक्षय वांगणकर जरा थोडं स्पीडअप घ्या. 4:30 वाजत आले. 2 मॅचेस आपल्याला अजून खेळवायचे आहेत. अजिबात वेळ वाया घालवू नका. यानंतर लगेच SKM ने फिल्डिंग लावून घ्यायची आहे. हा सामना जसा संपेल तसं लगेच आपण मैदानाचा ताबा घ्या. यानंतर लहान मुलांची एक प्रेक्षणीय मॅच सुद्धा होणार आहे.
पहिला चेंडू यॉर्कर लेंथ होता, 12 मध्ये 11 बनवायचे आहेत. 1 रन मात्र या बॉलवरती घेतली जाते. बाईचा इशारा, अतिरिक्त धाबीची घोषणा तिकडे मात्र पंच करतायत. बॅकफुटवर सरकलेत, पुन्हा एकदा मात्र कव्हरच्या क्षेत्राकडे बॉलला पाठवलं एका सिंगल धावेसाठी. एका बाजूला लौकिक राणे, एका बाजूला रवी चेंदवनकर, बॉलिंग मार्कवरती अक्षय वांगणकर. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता, दिशा दाखवण्याचं काम केलं लौकिकने. डिक्लेअरकडे बॉल जातोय. हां ते पण दुसरी मॅच सगळ्यांची एक एक झाली ऑलरेडी. कोणाच्या आणि अगोदरच एक मोठी घोषणा केली आहे इकडे रघुवीर धुरी साहेबांनी. तन्मय धुरी यांच्या प्रत्येक चौकारासाठी किंवा षटकारासाठी 1001 रुपयांचं रोख रकमेचं पारितोषिक जाहीर केलंय. सगळ्यांना 26 एप्रिलला आमंत्रण देऊन टाका. 26 एप्रिलला इकडून देऊया काय पूर्ण लाईव्ह आहे. सगळ्यांनी आवर्जून लग्नाला सोशल मीडिया. बॅट्समन बॅट्समन कोण आहे? बॅट्समन कोण आहे? नवीन बॅटर आलेत मैदानाच्या आतमध्ये. एक रंगतदार मॅच मात्र रंगते. त्या संघाची धावसंख्येची स्थिती आपण जर पाहायची झाली, हो पण एकदा बॅकफुटवर जाऊन खेळलेला फटका तिकडे थोडंसं मिसफिल्ड आणि एका धावेला दुसऱ्या धावेत कन्वर्ट करण्यामध्ये यशस्वी राहिले. संघाच्या धावसंख्येच्या आकड्यात बदल घडतोय. धावसंख्या मात्र पुढे सरकते. 50 धावा टीमच्या पूर्ण झाल्यात. फक्त 6 धावांची गरज आहे आणि या वेळेला मात्र बॉल बाउंड्रीच्या दिशेला जात होता. पुन्हा दुहेरी धावेच्या प्रयत्नासाठी देव परब. फक्त 4 धावांची अजून गरज आहे. ओव्हरची समाप्ती होते. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 6 चेंडूंमध्ये अजून 4 धावा फक्त आता बनवायच्या आहेत. अतिशय चांगली मॅच या ठिकाणी रंगली, पण पॉवर प्लेच्या ओव्हरने मात्र सगळा घोळ केला. इंदिरा टायगर सुरुवातीला मात्र फ्रंट फुटवर होती, पण दुसऱ्याच ओव्हरमध्ये पॉवर प्लेचा स्वीकार करत असताना तो पॉवर प्ले स्वीकारून मग 16 धावा त्या ओव्हरमधून मिळवल्या आणि 32 धावा त्या ठिकाणी दुप्पट करून मिळाल्या. त्यामुळे मॅचवर विजय मिळवता आला. सोहम आले बॉलिंगसाठी. 6 मध्ये 4 हवेत. सोहमचा पहिला बॉल मनगटी फटका तिकडे पाहायला मिळतोय. 5 मध्ये आता 3 ची गरज आहे. पवनपुत्रचे सुपुत्र सोहम शिरवाडकर आणि 1, 2, 3 खेळाडू, पण त्या तिघांनाही बॉल अडवता आलेला नाहीये आणि अशा पद्धतीने मात्र सीएम स्पोर्ट्सने हा सामना जिंकलेला आहे. इंदिरा टायगर या संघाला दोन्ही मॅचेसमध्ये पराभवाचा सामना करावा लागलाय. त्यामुळे आता मात्र भवितव्य थोडंसं संकटात येऊ शकतं. स्पर्धेमध्ये आता कायम राहतील की नाही हे आपल्याला उद्या कळेल, पण सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी जाहीर केला जाईल. या सामन्यात सामनावीराचा पुरस्कार जातोय तो